चला बनवूया अगदी तिप्पट फुलणारे छान हलके फुलके कुरकुरीत असे साबुदाणा पापड। त्याचबरोबर हे साबुदाणा पापड करताना एका वेळेस तुमचे 25 पापड होतील अशी सिक्रेट ट्रिक देखील सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी 1 कप बारीक साबुदाणा घ्यायचा आहे, मोठा जरी घेतला तरी चालेल। साबुदाणा स्वच्छ धुवून त्यामध्ये साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालायचं, मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून रात्रभरासाठी किंवा 2 तासासाठी भिजू घालून ठेवायचं आहे। साबुदाणा चांगला मोकळा मोकळा झाला पाहिजे, छान फुलला पाहिजे, अशा पद्धतीने साबुदाणा तुमचा भिजला पाहिजे। त्यानंतर पापड छान कलरफुल व्हावेत त्यासाठी थोडा थोडा साबुदाणा 3 वाट्यांमध्ये काढून घेतला, त्यामध्ये कलर मिक्स करून व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं। त्यानंतर एक मोठं ताट घेतलं, त्याला तेल लावून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये बांगड्या ठेवायच्या आणि मस्त साबुदाणा त्या बांगडीमध्ये भरून घ्यायचा आहे। एकदम पातळ लेयर साबुदाण्याची लावायची आहे, जेणेकरून पापड तळल्यानंतर साबुदाणा छान फुललेला दिसतो। त्यानंतर दुसरी पद्धत आहे, इडली पात्रामध्ये सेम पद्धतीने तेल लावून साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इडली पात्र, त्यानंतर वरती ताट ठेवून 7 मिनिटं हे साबुदाण्याचे पापड चांगले आपल्याला मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचे आहे। ट्रान्सपरंट झाले की काढून घ्यायचे, पूर्ण थंड झाले की उलटणीच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत आणि प्लास्टिक पेपरवर उन्हामध्ये छान सुकवून घ्या। सुकले की मस्त उपवासाला तळून खा।